नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। त्या ठिकाणी आपण शासकीय नोकरी त्याचबरोबर शासकीय योजनांची सुद्धा माहिती घेत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची जी योजना आहे, अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। या योजनेची माहिती घेण्या अगोदर आपण सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। बऱ्याचशा ठिकाणी पाण्याची उपलब्धता नसते, म्हणजेच तो कोरडवाहू भाग असतो, त्या ठिकाणी एकच पीक घेतले जाते कारण शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो। पण बऱ्याचशा ठिकाणी मित्रांनो, शेती करता पाण्याची सोय उपलब्ध आहे, उदाहरणार्थ शेतीमध्ये बोरवेल आहे किंवा शेतीजवळ नदी आहे, नाला आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा दुसरं पीक तिसरं पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणींना सामना करावा लागतो। एकतर आपल्याकडची पद्धत जर बघितली तर विजेचा लपंडाव हा मोठ्या प्रमाणामध्ये चालू असतो आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना जी शेती सिंचनाकरता पाणी वापरण्याकरता वीज दिली जाते त्याची वेळ सुद्धा ही रात्रीची असते। त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो। रात्रीच्या वेळी जाऊन शेतीला पाणी द्यावं लागतं, पिकांना पाणी द्यावं लागतं आणि अशाच वेळी बरेचसे अपघात सुद्धा घडलेले आपल्याला दिसून आलेले आहे। तर अशा सर्व शेतकऱ्यांकरता ही जी योजना आहे अत्यंत महत्त्वाची योजना असणार आहे। या योजनेचा फायदा घेतल्यामुळे एकतर मुबलक प्रमाणामध्ये पिकाला पाणी देता येईल आणि त्याचप्रमाणे आपल्या वेळेनुसार पिकाला पाणी देता येईल, म्हणजेच शेतकऱ्यांचे होणारे हाल अपेष्टा या खूप प्रमाणामध्ये कमी सुद्धा होणार आहे। चला तर मित्रांनो, आपण या योजनेविषयी माहिती जाणून घेऊ। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम जाणून घेऊ की ही योजना कोणामार्फत राबवली जात आहे। तर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण मार्फत ही योजना राबवली जात आहे। साहजिकच महाराष्ट्र शासनाने खूप चांगल्या पद्धतीने ही योजना राबवण्याचा मानस केलेला आहे। त्या पद्धतीचे जीआर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम यायचं आहे या योजनेची माहिती घेण्याकरता किंवा अप्लाय करण्याकरता www.mahadiscom.in या पेजवरती। तर मोबाईलवरती इंटरफेस वेगळा दिसेल, पण याच पद्धतीची माहिती तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा बघायला मिळेल। तर या ठिकाणी आपण जर थोडं खाली आलं तर या ठिकाणी बघू शकतो आपण योजनांच्या काही बटन्स दिलेले आहेत। त्यापैकी सर्वात वरती जी योजना आहे ती आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि त्याचबरोबर जी दुसरी योजना आहे ती अप्लाय फॉर सोलर रूफटॉप म्हणजेच घरगुती वीज ग्राहकांकरता सौर ऊर्जा वापरण्याकरता ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतो मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना म्हणजे ही शेतकऱ्यांकरता योजना आहे त्या योजनेविषयी। तर या ठिकाणी आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या बटनवरती क्लिक करायचं आहे। या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण या पेजवरती येऊ। या ठिकाणी आपण बघत आहोत होम पेज वरती दिलेला आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि त्याचबरोबर होम पेज, स्कीम इन्फॉर्मेशन, सर्क्युलर्स आणि जीआर आणि बेनिफिशरी सर्व्हिसेस मध्ये अप्लाय, ऍप्लिकेशन, करंट स्टेटस, मेक पेमेंट या सर्व लिंक सुद्धा दिलेले आहे आणि काही तुमचे प्रश्न आहे तर ते सुद्धा दिलेले आहे। या सर्व महत्त्वाच्या पेजेसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिली जात आहे। डायरेक्टली त्या लिंक वरती जाऊन तुम्ही जीआर सुद्धा वाचू शकता, तुम्ही सर्क्युलर्स वाचू शकता आणि अप्लाय सुद्धा करू शकता। तर आपण थोडक्यामध्ये या योजनेची माहिती घेऊन घेऊ। तर आपण या बटनवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे स्कीम आणि इन्फॉर्मेशन या बटनवरती क्लिक केल्यानंतर असा पेज या ठिकाणी ओपन झाला। आता हा पेज आहे मित्रांनो इंग्रजीमध्ये, तुम्हाला जर इंग्रजी वाचायला समजायला त्रास होत असेल तर आपण या ठिकाणी वरती लँग्वेजेस मध्ये येऊ आणि इंग्लिश ऐवजी या ठिकाणी क्लिक करू मराठीवरती। तर ही जी सर्व माहिती आहे ती होऊन जाणार मित्रांनो मराठीमध्ये। तर या ठिकाणी आपण वाचू शकतो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय काय आहे ते बघून घेऊ। सर्वप्रथम आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना। जशी की आपण आता चर्चा केली, शेतकऱ्यांना सिंचनाकरता म्हणजे पिकाला पाणी देण्याकरता बराचसा त्रास सहन करावा लागतो आणि वेळेचं बंधन असतो। शेतकऱ्यांच्या वेळेनुसार नाही तर वीज कंपनीच्या उपलब्ध करून दिलेल्या वेळेनुसारच पिकांना पाणी द्यावं लागतं। तर या ठिकाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची म्हणजे त्यांच्या स्वतःच्या हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना या ठिकाणी म्हटलेलं आहे। स्वतंत्र म्हणजे त्यांच्या शेतामध्ये हे सेटअप लागलेलं राहील सौर कृषी पंपाचं, म्हणजे त्याचा मालक जो आहे ते शेतकरी असणार आहे आणि त्याचबरोबर शाश्वत योजना म्हणजे एकदा सौर कृषी पंपाचा जो सेटअप आहे शेतामध्ये लावल्यानंतर त्याला मेंटेनन्स सुद्धा कमी येणार आहे आणि लाईफ टाइम करता त्या सौर पंपाचा शेतकरी उपयोग करू शकतो। पुढे दिलेला आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपांचा पूर्ण संच। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जी काही खर्च आपल्याला येणार आहे सौर पॅनल करता आणि कृषी पंपा करता तर त्या येणाऱ्या एकूण खर्चाच्या अगेन्स्ट मध्ये फक्त तुम्हाला 10% रक्कम भरून संपूर्ण संच
विकत घेता येईल। पुढे दिलेलं आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5%, म्हणजे एससी आणि एसटी कास्टच्या शेतकऱ्यांसाठी जो लाभार्थी हिस्सा आहे तो फक्त 5% असणार आहे, म्हणजे लाभार्थ्याने फक्त 5% रक्कम एकूण खर्चाच्या भरायची आहे। पुढे दिलेलं आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिल्या जाणार आहे। एससी आणि एसटी प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांकरता म्हणजे शेतकऱ्यांकरता ही अत्यंत महत्वाची बाब आहे। पुढे दिलेलं आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP चे पंप, म्हणजे जे काही जमिनीचं क्षेत्र असेल, पुढे आपण बघू निवडीचे निकष या मुद्द्यांतर्गत डिटेलमध्ये दिलेलं आहे। जे काही तुमच्या जमिनीचे क्षेत्र असेल त्या क्षेत्रफळानुसार 3 HP ते 7.5 HP पर्यंतचे पंप तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे। पुढील मुद्दा आहे 5 वर्षाची दुरुस्ती हमी आणि इन्शुरन्स सह, म्हणजे या संचाला इनकेस काही बिघाड येत असेल तर त्या झालेल्या बिघाडीची दुरुस्ती करण्याची हमी सुद्धा दिली जात आहे, आणि इनकेस या संचाची चोरी झाली किंवा नुकसान झालं तर त्याचे इन्शुरन्स सुद्धा या ठिकाणी दिल्या जात आहे। पुढील मुद्दा आहे वीज बिल नाही, लोड सेटिंगची चिंता नाही। जसे की आपण चर्चा केली, लोड सेटिंगमुळे शेतकऱ्यांना अवेळी शेतीला पाणी देण्याकरता जावं लागतं, पण या ठिकाणी लोड शेडिंगचा जरी मुद्दा असला तरी या लोड सेटिंगची चिंता आता शेतकऱ्यांना करण्याची आवश्यकता नाही। त्याचप्रमाणे जर तुमच्या शेतामध्ये सौर ऊर्जा पंपाचं सेटअप लागलं असेल तर तुम्हाला वीज बिल भरण्याची सुद्धा आवश्यकता नाही। पुढील मुद्दा आहे सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा, म्हणजे सौर पंप काम करत आहे सूर्याच्या किरणांवरती, तर सूर्य आपल्याला जेवढी एनर्जी देणार आहे त्या एनर्जीचा वापर आपण आपल्या वेळेनुसार म्हणजेच दिवसा सुद्धा करू शकतो, म्हणजे हा जो काही वीज पुरवठा म्हणजे जो सौर कृषी पंपातून मिळणार आहे तो दिवसा सुद्धा आपण वापर करू शकतो। पुढील मुद्दा वाचून घ्या मित्रांनो, लाभार्थी निवडीचे निकष, म्हणजे लाभार्थीचे जे निवड होणार आहे त्याचे निकष कोणकोणते ठेवलेले आहेत। हे मुद्दा महत्वाचे थोडे समजून घ्या। जसं की आपण आता म्हटलं तर 3 HP ते 7.5 HP पर्यंतचे पंप दिले जाणार आहे, तर कोणत्या क्षेत्रफळाच्या शेतकऱ्यांना कोणत्या HP चे कोणत्या हॉर्स पॉवरचे पंप दिले जाणार आहे, कोणत्या क्षमतेचे पंप दिले जाणार आहे ते आपण आता समजून घेऊ। पुढे आपण वाचू शकतो 2.5 एकरापर्यंत म्हणजे 2.5 एकरापर्यंत शेत जमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती म्हणजे 3 HP क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप, म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे 2.5 एकर किंवा 2.5 एकरापेक्षा कमी शेत जमीन आहे त्यांना 3 HP चे सौर कृषी पंप दिले जाणार आहे। त्यानंतर बघू 2.51 ते 5 एकरापर्यंत म्हणजे 2.5 एकरापेक्षा जास्त आणि 5 एकरापेक्षा कमी ज्यांच्याकडे शेत जमीन आहे अशा शेत जमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा म्हणजे 5 HP चे सौर कृषी पंप आणि 5 एकरावरील शेत जमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देण्यात येईल किंवा देय राहील। म्हणजे 5 एकरापेक्षा कितीही जास्त जमीन ज्या शेतकऱ्याकडे आहे अशा शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती म्हणजे 7.5 HP 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप देय राहील। म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे शेत जमीन 2.5 एकरापेक्षा कमी आहे, 2.5 ते 5 एकर आहे किंवा 5 एकरापेक्षा जास्त आहे अशा सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या शेत जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3 HP 5 HP आणि 7.5 HP च्या मोटर दिल्या जाणार आहे किंवा कृषी पंप दिल्या जाणार आहे। म्हणजे संपूर्ण जे शेतकरी आहे या योजनेमध्ये कव्हर होत आहेत। पुढील मुद्दा मित्रांनो, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेत जमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील। म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे वैयक्तिक शेततळे असेल किंवा सामुदायिक शेततळे असेल किंवा वैयक्तिक किंवा सामुदायिक विहीर असेल किंवा बोरवेल असेल यांचे मालक जरी असेल किंवा त्याचबरोबर शेताच्या जवळून वाहणारी बारमाही नदी आहे किंवा नाला आहे अशा सुद्धा शेत जमीनधारकांना या योजनेकरता पात्र ठरवण्यात आलेलं आहे। पुढील मुद्दा आहे ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचे स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल, तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही। हा एक महत्वाचा मुद्दा आहे। ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत अशी पाण्याची सोय जर असेल तशाच उमेदवारांना तशाच शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येईल, पण जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून म्हणजे तुम्ही समजू शकता वॉटर कन्झर्वेशनचे काही कामं केली जातात शेताच्या जवळील किंवा तुमच्या भागामध्ये आणि त्यामध्ये जर पाणी साठा असेल तर त्यातून तुम्हाला पाण्याचा उपसा करता येणार नाही। त्याकरता तुम्हाला शाश्वत असे पाण्याचे स्रोत तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। पुढील मुद्दा आहे अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील।
तर अशा ठिकाणी माहिती दिलेली आहे या पेजवरती आणि पुढे परिपत्रके आणि शासन निर्णय या बटनवरती जर क्लिक केल्यानंतर परिपत्रके या बटनवर क्लिक केलं तर कोणतेही परिपत्रक ओपन होत नाही, पण त्याखालील शासन निर्णय या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक शासन निर्णय डाउनलोड होतो, त्याची पीडीएफ फाईल ओपन होते, ते सुद्धा आपण या ठिकाणी अगदी थोड्या वेळामध्ये वाचून घेऊ। तर या ठिकाणी दिलेला आहे सिरियल नंबर 1, गिअर नंबर दिलेला आहे 2024, प्रकरण 97, ऊर्जा 5, दिनांक आहे मित्रांनो 25 जुलै 2024। या ठिकाणी फाईल वरती क्लिक करू। या ठिकाणी शासन निर्णय डाउनलोड होत आहे। या शासन निर्णयावरती आपण वाचू शकतो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय आता जो आपण वाचलेला होता 2024 प्रकरण 97 ऊर्जा 5। प्रस्तावना दिलेली आहे की महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महाकरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट आहे। प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सद्यस्थितीत माननीय महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते। जसे आपण आता चर्चा केली होती की रात्री 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास। तर अशी या ठिकाणी डिटेल दिलेली आहे आणि पुढे दिलेले आहे की जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे। मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक 100 अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे। या ठिकाणी दिलेला आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे, त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे। याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती म्हणजे 7.5 HP क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल। याकरता 14,660 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे एकूण 14,670 कोटी रुपयांची ही योजना आहे। त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर त्या अनुषंगाने हा जो शासन निर्णय दिलेला आहे क्रमांक वाचू 1, भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। योजनेचा कालावधी असणार आहे मित्रांनो, सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। पात्रता दिलेली आहे, राज्यातील 7.5 HP पर्यंत शेती पंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील। म्हणजेच ज्या शेतकऱ्याकडे ऑलरेडी विजेचे कनेक्शन आहे आणि त्याचा जो मंजूर भार आहे तो 7.5 HP पर्यंतचा आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती दिलेली आहे, ते आपण अगदी कमी वेळात वाचून घेऊ। एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल। सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी रुपये 14,707 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील। या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल।
मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आले आहे. अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. या GR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे PDF डाउनलोड करू शकता, तुमच्याकडे जतन करून ठेवू शकता किंवा या PDF चे वाचन करून तुम्ही अभ्यास सुद्धा करू शकता. तर पुढे आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लाभार्थी सुविधा ही बटन दिलेली आहे. या ठिकाणी अर्ज करा म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे. अर्जाची सद्यस्थिती जर तुम्हाला तपासायची असेल ती सुद्धा लिंक आहे आणि देयकाची रक्कम भरणा करा म्हणजे तुम्हाला पेमेंट करायची लिंक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर वारंवार विचारले जाणारे प्रश्न या सदरांतर्गत काही प्रश्नांनी उत्तर दिलेली आहेत. तर या ठिकाणी लाभार्थी सुविधा अंतर्गत जर तुम्हाला अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही अर्ज करा या बटनवरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. या बटनवरती आपण आता क्लिक करू. क्लिक केल्यानंतर हा पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. कशा पद्धतीने अर्ज भरायचा याविषयी जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर कृपया कमेंट करा. आपण याविषयी सुद्धा डिटेल माहितीचा व्हिडिओ तुमच्याकरता उपलब्ध करून देऊ. त्याचबरोबर अर्जाची सद्यस्थिती म्हणजे सध्याची तुमची अर्जाची पोझिशन काय आहे, तुम्हाला पेमेंट करायचे या सुद्धा लिंक आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांकरता महाराष्ट्र शासनाकडून महावितरणच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. अत्यंत चांगला हेतू असलेली ही योजना आहे. टीम रोजगार मराठी मार्फत आपण सर्वांना विनंती करण्यात येत आहे, जर तुमच्याकडे कृषी पंप ऑलरेडी आहे, महावितरणची वीज तुम्ही जर वापरत असाल तर नक्कीच या योजनेचा तुम्ही लाभ घ्यायला हवा. कारण की बरेचसे प्रॉब्लेम्स या योजनेमधून तुमचे सॉल्व्ह होणार आहे. त्याचबरोबर भारताचा एक नागरिक म्हणून किंवा सुज्ञ नागरिक म्हणून आपण सर्वांना विनंती करण्यात येत आहे, बऱ्याचशा देशामध्ये जसे इस्रायल सारख्या देशामध्ये जिथे पाणीच कमी आहे, एकच नदी आहे, अशा ठिकाणी एक एक थेंबाचा हिशोब ठेवून एक एक थेंबाचा वापर करून शेती केली जाते. त्या ठिकाणची शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाते आणि त्याचबरोबर चांगलं उत्पादन सुद्धा काढलं जातं. आपल्या भारतामध्ये मित्रांनो पाऊस हा नाही म्हटलं तरी बऱ्या पद्धतीने पडतो, पण तो आपण साठवून ठेवत नाही, जमिनीच्या पोटामध्ये तो जात नाही, तो वाहून जातो. त्याच्यामुळे आपली भूजल पातळी ही अत्यंत खालच्या लेवलला चाललेली आहे. तर एक शेतकरी म्हणून आणि तुम्ही सर्व जाणते आहात आणि भविष्याची चिंता, येणाऱ्या पिढीचं भविष्य हे सर्व आपण जाणून आहात. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की कृपया शेती सिंचन करताना असो किंवा वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा वापर करताना आपण सर्वांनी एक एक थेंबाचा विचार करून येणाऱ्या पिढीचा विचार करून त्या पाण्याचा वापर करायला हवा. जास्तीत जास्त पाणी वाचवायला हवं जेणेकरून आपली पुढची पिढी ही सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करू शकेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेची माहिती होती. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.